नमस्कार. जीवन जगण्याची कला आज आपण पाहणार आहोत. वाचाल तर फुलाल. आपण अनेकदा सहजपणे म्हणतो वाचाल तर वाचाल. हे वाक्य इतकं सर्वपरिचित झालं आहे की त्याचा उच्चार करतानाही आपण त्याचा अर्थ मनात उलगडून पाहत नाही. शाळेमध्ये, व्याख्यानामध्ये, राजकीय भाषणामध्ये, अगदी घरच्या गप्पामध्ये हे वाक्य सहजपणे वापरलं जातं. परंतु जेव्हा एखादी गोष्ट वापरून वापरून अतिशय गुळगुळीत होते तेव्हा तिच्यातील गाभा नकळत हरवू लागतो. त्या वाक्यातील फक्त शब्द राहतात, पण त्यामागची जाणीव, तत्व आणि प्रेरणा धुसर आणि पुसट होत जातात. जे लोक अजिबात काही वाचत नाहीत, ज्यांचं वाचन जवळजवळ शून्य आहे, ज्यांनी पुस्तकावर प्रेम करण्याची सवयच जोपासलेली नाही, त्यांनाही आपण हेच सांगतो, वाचाल तर वाचाल. परंतु केवळ या एका वाक्याने वाचनाची ओढ निर्माण होत नाही किंवा गोडीही लागत नाही. त्या वाक्यातील अर्थ, त्यातील सौंदर्य आणि त्यातील तत्त्व समजून घेतलं तरच त्याचे खरे मोल जाणवतं. वाचाल तर वाचाल या वाक्यात श्लेष अलंकार आहे. वाचाल या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक वाचन कराल आणि दुसरा वाचाल म्हणजे जगाल, म्हणजे जगत राहाल किंवा टिकून राहाल. आपण म्हणतो तो अपघातातून वाचला, तो आजारातून वाचला, तो संकटातून वाचला. येथे वाचला म्हणजे तो मृत्यूच्या दारातून परतला, त्याचं अस्तित्व टिकलं. तो टिकला म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर तो मेला नाही. पण प्रश्न असा आहे की केवळ मृत्यू टळला म्हणून जीवन परिपूर्ण झालं का? केवळ श्वासोच्छ्वास सुरू आहे म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त झालाय का? जगणं म्हणजे फक्त जिवंत असणं नव्हे. जगणं म्हणजे जाणीवांचा विस्तार, विचारांची परिपक्वता, भावनांची समृद्धी, विवेकाची स्पष्टता आणि आचारातील सजगता हीच खरी मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याची लक्षणं आहेत. आणि या सर्वांचा पाया वाचन आहे. वाचन मनाला दिशा देतं, विचारांना गती देतं आणि व्यक्तिमत्वाला आकार देतं. त्यामुळे वाचाल तर वाचाल याचा अर्थ केवळ अस्तित्व टिकवणे नसून अस्तित्वाला, जगण्याला उंचावर नेणं असा घ्यायला हवा. म्हणूनच आज या वाक्याच्या पुढे जाण्याची गरज आहे. काळ बदलला, संदर्भ बदलले, आव्हाने बदलली, त्याचबरोबर आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीही अधिक व्यापक व्हायला हव्यात. आपण असंही म्हणू शकतो, वाचाल तर फुलाल, कारण वाचन मनाच्या कळ्या उमलवतं. वाचाल तर बहराल, कारण ज्ञानाचा सुगंध व्यक्तिमत्वाला मोहक करतो. वाचाल तर विस्ताराल, कारण पुस्तकाच्या पानातून, विचारातून जगाचा पट आपल्यासमोर उलगडतो. वाचाल तर प्रगल्भ व्हाल, कारण वाचन विचारांना खोली आणि निर्णयांना परिपक्वता देतं. वाचनामुळे अक्षरांशी, पुस्तकांशी, विचारांशी तसेच ते विचार मांडणाऱ्या लेखकांशी मैत्री होते. वाचनातून विचार जन्म घेतात, विचारातून कृती आकार घेते आणि कृतीतून व्यक्तिमत्व घडतं. जसे नदी सतत वाहत राहिली तर ती निर्मळ राहते, तसंच मन सतत वाचनाच्या प्रवाहात राहिलं तर ते सतेज राहतं. स्थिर पाण्यात जसं शैवाळ जमतं, तसंच वाचनाशिवाय मनावर अज्ञानाचे, संकुचिततेचे आणि पूर्वग्रहाचे शेवाळ साचू लागतं. वाचन माणसाला केवळ माहिती देत नाही, ते त्याला संवेदनशील बनवतं. एखादी कथा आपल्याला दुसऱ्याच्या वेदना समजायला शिकवते, एखादा आत्मचरित्र संघर्षाची प्रेरणा देतं, एखादा प्रेरणादायी लेख जिज्ञासेला पंख लावतो, एखादी कविता मनाच्या कोपऱ्यातील कोमल भावनांना स्पर्श करते. अशा प्रकारे वाचन माणसाला अधिक माणूस बनवतं. आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रचंड साठा आपल्या हातात आहे, परंतु माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. माहिती क्षणभंगूर असते, तर वाचनातून मिळणारं ज्ञान टिकावं असतं. माहिती डोळ्यासमोरून सरकते, परंतु वाचनातून उमटलेले विचार मनात घर करतात. त्यामुळे वाचन हे केवळ छंद नाही, तर आत्मविकासाची साधना आहे. एका इवल्याशा कळीला उमलण्यासाठी संयम, ऊब आणि योग्य पर्यावरणाची साथ लागते. जेव्हा ती कळी पूर्णपणे फुलते तेव्हा तिचा सुगंध आसमंत दरवळून टाकतो. वाचनाचंही अगदी तसंच आहे. पुस्तकाचं पान उघडणं म्हणजे एका कळीच्या पाकळीने हलकेच उमलण्यासारखं असतं. फूल जेव्हा उमलतं तेव्हा ते फक्त स्वतःचं रूप बदलत नाही, तर सभोवतालच्या वातावरणात चैतन्य निर्माण करतं. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस सकस वाचन करतो तेव्हा केवळ त्याचं ज्ञान वाढत नाही, तर त्याच्या जगण्याची दृष्टी आणि विचाराची पद्धत पूर्णपणे बदलून जाते. हे बदलणं फुलाच्या सुगंधासारखं सात्विक आणि मोहक असतं. फुलाचा प्रवास जगाला सौंदर्य देण्याकडे असतो. वाचनाने समृद्ध झालेला माणूसही सुंदर दिसतो. बाह्य रूपापेक्षा त्यांच्या विचारामधील प्रगल्भता, शब्दामधील नम्रता आणि संकटात टिकून राहण्याचा त्यांचा संयम हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं खरं फुलणं असतं. फुललेलं फूल जसं पाहणाऱ्याला विनासायास आनंद देऊन जातं, तसंच वाचनाने समृद्ध झालेलं मन स्वतःमध्येच एक आनंदाचं बेट असतं. जो वाचतो तो एकटा असूनही कधीच एकाकी नसतो.
कारण त्याच्याकडे विचारांचा असा फुलोरा असतो जो त्याला प्रत्येक वळणावर साथ देतो. फुलाचे फुलणे ही निसर्गाची कृती आहे, तर माणसाच्या वाचनाने फुलणे ही त्याची स्वतःची साधना आहे. ज्याप्रमाणे फुलाशिवाय वसंत अपूर्ण आहे, तसाच वाचनाशिवाय मानवी प्रवास अपूर्ण आहे. म्हणून पुस्तकाच्या सहवासात राहणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात कायमस्वरूपी वसंत ऋतू फुलवण्यासारखं आहे. शेवटी वाचाल तर वाचाल हे वाक्य केवळ घोषवाक्य न राहता जीवनाचं तत्त्व व्हायला हवं. सुप्रसिद्ध लेखक शिवखेरा एका ठिकाणी म्हणतात, सिर्फ नारे लगाने से देश महान नाही बनता. तसेच फक्त वाचन चांगले अशी घोषवाक्य घोकून फायदा होत नाही. त्याचा गांभीर्यपूर्वक नीट अर्थ समजून घेऊन कृतीत आणायला हवं. केवळ जगण्यासाठी नव्हे तर अर्थपूर्ण, समृद्ध आणि सजग जीवनासाठी वाचणं आवश्यक आहे. आपण केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी नव्हे तर व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी वाचूयात. कारण वाचनातून विचार जन्म घेतात, विचारातून स्वप्ने आकार घेतात आणि स्वप्नातून भविष्य घडतं. म्हणूनच चला केवळ जगण्यासाठी नव्हे तर उत्कृष्टपणे जगण्यासाठी, फुलण्यासाठी, आयुष्य फुलवण्यासाठी वाचूया. आपल्या देशाचा इतिहास समजून घेण्यासाठी, आपल्या देशातील थोर समाजसुधारक असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, राजकीय व्यक्तिमत्व असतील, यांची चरित्र अभ्यासूया. धनंजय कीरांनी लिहिलेलं महात्मा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांची चरित्र जर आपण अभ्यासली तर निश्चितपणे आपला इतिहासही किती समृद्ध होता आणि त्या इतिहासाचे आपण वारसदार आहोत. म्हणून प्रत्येक क्षेत्रातलं वाचन, क्रीडा असेल, कृषी क्षेत्रातलं वाचन असेल, ज्याला ज्याला जी आवड आहे ते आपण वाचलं पाहिजेच. हाच या आजच्या संवादाचा अर्थ आहे. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.